आकर्षक सायकल तसेच आणखीन एक सायकल उदयोन्मुख खेळाडूकरिता देखील सौजन्य करण्यात आलेले आहे। या स्पर्धेकरिता आदरणीय धीरज जयवंत पाटील आंबेदे यांकडून त्यांचे देखील मनापासून आभार। स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था श्री नवनीत बबन पाटील यांकडून करण्यात आलेले आहे, त्यांचे देखील शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। आदरणीय सन्माननीय रुपेश चंद्रकांत गवळी लालोंडे यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून तब्बल 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे। KGCLच्या माध्यमातून त्यांचे देखील शतशः आभार। चला आता आपण वळूयात मॅचच्या दिशेने। उर्वरित दात्यांची नावं देखील जसजसं आम्हाला वेळ मिळेल आपल्यापर्यंत जरूर पोहोचवू। सलामीवीर दोन फलंदाज येथे दाखल झालेले आहेत। वाईट बॉल पंचांचे संकेत। पंचांच्या विश्वामध्ये आपण डोकावून पाहिलं तर या स्पर्धेकरिता प्रीतम तामोरे यांची टीम जी दाखल झालेली आहे। आमचे खूप जवळचे आणि जुने मित्र आहेत। समवेत अजय पाटील, ब्रँड ऑफ वरोर आणि सिद्धेश मोरे, अर्थातच उनबाट असे तीन चांगले पंच या स्पर्धेकरिता लाभलेले आहेत। ऑन साइडला सजवलेला फटका हितेश शंकर पाटील पुढे सरसावतोय। खूप चांगलं क्षेत्ररक्षण वायडिश लॉंगॉन परिक्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। एक जुना जाणता आणि सुप्रसिद्ध खेळाडू, अर्धशतकांचा राजा असा आम्ही उल्लेख का करतो हितेश शंकर पाटील बद्दल, कारण त्याच्या नावावरती जे अर्धशतक आहेत, खास करून KPL ही स्पर्धा प्रत्येक हंगामामध्ये गाजवणारा क्रिकेटपटू म्हणून हितेश शंकर पाटीलची ओळख आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण। बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर अरविंद देसाई आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्याच षटकामध्ये हितेश शंकर पाटील यांनी सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की आम्ही डिफेंडिंग चॅम्पियन्स आहोत। बॅक टू बॅक KGCLच्या स्पर्धेमध्ये विजेतेपदावर नाव करण्यामध्ये आमचा एक रेकॉर्ड आहे आणि तो रेकॉर्ड आम्ही कायम ठेवणार अशी इच्छाशक्ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर दुसऱ्या बाजूने अर्थातच प्रसाद वॉरियर संघ देखील कमी नाहीये। तो देखील संघ पावेश पावडे यांचे शब्द कोण विसरेल की आम्ही देखील 100% उत्साहाने मैदानामध्ये उतरणार आहोत यंदाच्या हंगामामध्ये। लॉफ्टेड स्ट्रोक आहे, फटका तर फसला। एक क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि सुयोग्य जजमेंट सहित हा झेल मात्र परिपूर्ण करण्यात आलेला आहे। गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद। त्रिशूल शिलार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ब्रँड ऑफ उर्से एक उंच पुरा क्रिकेटपटू आणि त्याच्या माध्यमातून एक देखना झेल या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय। चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी जरूर केली जाते। अप्रतिम झेल, एक चांगली हाईट आहे त्रिशूल शिलारकडे। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे कितीतरी क्रिकेटपटू आपण पाहिलेले आहेत। पालघर क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर पंकज पाटील पालन जबरदस्त हायटेड प्लेयरची जेव्हा लिस्ट बनवली जाते त्यामध्ये ही काही नावं आहेत। प्रतीक गरत यांना आपण पाहतो, ब्रँड ऑफ कलम, जबरदस्त काय हायटेड प्लेयर्स टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्डमध्ये। कारण अंबालाला कोण विसरेल, बरीचशी नावं आहेत। त्या सर्वांची आठवण करून देतोय त्रिशूल शिलार। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वन अँड ओनली मोहम्मद इरफान, कारण त्याची उंची 7 फूट 2 इंच म्हणजे खूपच जास्त। त्याखालोखाल स्टीवन फिनला आपण पाहिलं इंग्लंड संघाकडून 6 फीट 7 इंचेस। त्रिशूल शिलार जरूर आठवण करून देतात। वळूयात मॅचच्या दिशेने। बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय अरविंद देसाई। ते अगदी हलक्याशा हाताने हे स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं। बॅटिंग स्टान्सवरती मोहित घरत गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये मोहित घरतने जी ओळख प्राप्त केलेली आहे पालघर जिल्हा क्रिकेटमध्ये ते उल्लेखनीय आहे। अगदी जास्त नाही, तुम्हाला 10 महिने मागे घेऊन जातोय जेव्हा त्याने चहाडे क्रीडा संकुलामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज करिता आकर्षक LED TV आपल्या नावे केली होती। जबरदस्त अष्टपैलू सक्सेसफुल ऑलराऊंडर म्हणून चर्चेचा विषय आहे। यावेळेस मात्र स्लॉट मध्ये दिला चेंडू आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच करण्याचा मनसुबा मनकवडा तो मनोरथ हाताळत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य खेळपट्टीवर उमेश घरत, बोरशेती गावचा ब्रँड, एक जबरदस्त क्रिकेटपटू। खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे उमेश घरतकडे आणि ते मात्र अगदी स्लॉट मध्ये चेंडू बघायला मिळाला। जबरदस्त स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर करत असताना उमेश घरत यांच्या बॅटमधून देखणा चौकार, 7 धावा आता फलकावरती सजलेले आहेत। पहिलं षटक आहे प्रगतीपथावर, 4 चेंडू फेकून झालेले आहेत। ऑन साइडला स्ट्रोक सिलेक्शन तर बहारदार आहे। डीप स्क्वेअर लेग परिक्षेत्रामध्ये उमेश घरत आपल्या जुन्या रंगामध्ये आपल्या गोल्डन फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत। कोण विसरेल उमेश घरत जेव्हा सलामीसाठी यायचे कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये। त्या थोड्याशा दुःखद आठवणी देखील आहेत। त्यांच्या समवेत प्रज्योत पाटील देखील असायचा जो आज आपल्यात नाहीये। एक जबरदस्त खेळाडू, कुकडे संघातून बिलॉंग करायचा एक सुपरस्टार
आणि तो एक असा काळ होता जेव्हा प्रज्योत पाटील आणि त्यांच्या समवेत खऱ्या अर्थाने उमेश गरज जे KPL मध्ये एकाच टीमकडून बिलॉंग करत असताना विक्रमी सुरुवात करून द्यायचे, चांगल्या सुरुवातीसाठी ओळखले जायचे. चेंडू उपलब्ध करून द्यावा ग्राउंड स्टाफ आपणास विनंती आहे. आणि आज त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य करतोय उमेश गरज. पोर्शेतीचा ब्रँड धावफलक जाऊन पोहोचलेला आहे फलकावर 11 या अंकावरती 11 रन्स स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्या षटकातील अधिकृत चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडू फेकून झालेले आहेत. छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगाव काय मैदान आहे. आपण जेव्हा शहरात जातो अक्षरशः आता शहरी क्रिकेट हे अंडरआर्मकडे वळालेलं आहे, कारण इतकं आधुनिकीकरण इतकं औद्योगिकीकरण होत चाललंय की बिल्डिंगची संख्या जास्त आणि ग्राउंडसाठीच्या जागा आहेत त्या मात्र मिळत नाहीयेत. आणि अशामध्ये छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगाव खरोखरच नेत्र सुखद असे हा मैदान आहे. आणि त्या मैदानामध्ये ही भली मोठी स्पर्धा पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलक जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन पोहोचलेला आहे 12 या अंकावर. 12 रन्स स्कोर कार्डवरती आहेत. चहूबाजूने ग्रीन ग्रास आहे, आजूबाजूला वृक्षवल्ल्या आम्हा सोयरी वंचरे देखील पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने धरमशालाच्या मैदानाची आठवण यावी जेव्हा आपण बेटेगावच्या मैदानामध्ये येतो. त्या मैदानाची आठवण तुम्हाला जरूर येईल. साईडलाच चला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण लगेचच वितरित करूयात. सूरज रवींद्र पाटील. चला प्लेअर ऑफ द मॅच सूरज रवींद्र पाटील आपण यायचं आहे. फलंदाजीमध्ये 18 धावा आणि गोलंदाजीमध्ये जबरदस्त प्रदर्शन राहिलं. आदरणीय सन्माननीय रुपेश चंद्रकांत गवळी साहेब यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड वितरित करायचा आहे. या कॅमेरामॅन आपण अभिमानाचा क्षण कैद करूयात. सूरज रवींद्र पाटील काय प्रदर्शन केलं. 6 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना त्या धावा डिफेंड करून दाखवल्या. दर्जेदार प्रदर्शन. हा रंजक किस्सा सूरजच्या नेहमीच स्मरणामध्ये राहील. हा अभिमानाचा क्षण जो आहे तो आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून कैद करतोय. जे आमचे दाते आहेत प्लेअर ऑफ द मॅच करिता स्वर्गीय श्रीमती सरस्वती गजानन पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय राहुल दिनेश पावडे यांच्याकडून हे आकर्षक चषक आहे. त्यांच्या मनापासून आभार. आमचे दाते आदरणीय रुपेश चंद्रकांत गवळी यांच्याकडून पुरस्कार मात्र या ठिकाणी वितरित केला जातोय. खूपच सुंदर आणि अद्वितीय असं हे प्रदर्शन. सूर्या जास्त वेळ घेत नाही, मॅच ऑन आहे. परंतु 6 चेंडूमध्ये जेव्हा 10 धावा हव्या होत्या एक्झॅक्टली माइंडमध्ये काय चाललं होतं तुझ्या? 6 चेंडूमध्ये जेव्हा धावा होत्या तेव्हा माझ्याकडे बॉलर वैष्णव होता, दर्शन होते, 2 बॉलर होते. पण ते नवे प्लेयर असल्यामुळे मी माझ्या स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला की मी हे डिफेन्स करू शकतो. नक्कीच आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली आहे आणि तू तेच या ठिकाणी तू संबोधित केलं आहेस. हा जर तुला अवॉर्ड डेडिकेटेड करायचा असला तर कोणाला डेडिकेट करशील? मी डेडिकेट केले असता नितीन भाऊला, कारण की पहिली मेन बॉलर होती पहिली ओव्हर, त्यांनी 4 धावा फक्त दिल्या नितीन भाऊने. नितीन पावडे यांचं षटक विसरून चालणार नाही. अप्रतिम एज इज ऑनली नंबर. टायगर अभी जिंदा है हे नितीन दादांनी मात्र नक्की सिद्ध करून दाखवलं. अप्रतिम केवळ 4 धावांचं षटक. सूरज आपल्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम बॅक. फुलटॉस चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश शंकर पाटील आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. टार्गेट आपण या ठिकाणी आयडियल स्वरूपामध्ये पाहिलं तर हितेश शंकर पाटील यांनी सांगितलं होतं की 60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आतापर्यंत 17 धावा झालेल्या आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये गोलंदाजांची चमक बघायला मिळाली. खरोखरच नितीन पावडे यांचं षटक विसरून
चालणार नाहीये. काय गोलंदाजी केली होती पॉवर प्ले मध्ये, ग्रेट बॉलिंग या आधीच्या सामन्यामध्ये. स्टायलिश स्ट्रोक खेळण्याचं टेम्पटेशन त्या ठिकाणी जरूर बघायला मिळालं. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूचा विचार जर आपण केला तर तिथे कपल ऑफ रन्स आले होते. त्यानंतर मात्र 4 सिंगल्स आलेले आहेत. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. हितेश शंकर पाटील यांची किफायतशीर गोलंदाजी येथे आपण जरूर पाहतोय. उमेश गरत या मॅचमध्ये त्यांची बॅट मात्र बोललेली आहे. खूपच आकर्षक स्वरूपामध्ये फलंदाजी करतायत. सातत्य दाखवतील का, एक मोठी इनिंग खेळतील का या मॅचमध्ये. लॉफ्टेड स्ट्रोक आहे उमेश गरत यांच्या बॅटमधून. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण आजच्या दिवसामध्ये. उमेश गरत यांची बॅट मात्र तळपताना पाहायला मिळते आणि लहरताना पाहायला मिळते. झुंजार विस्फोटक फलंदाजीचं पृथक्करण. धाव फलक जाऊन विसावलेला आहे प्रोग्रेस कार्डवर. 22 अंकावर 2 षटकांचा खेळ हा इथे परिपूर्ण झालेला आहे. खूप चांगली बॅटिंग आपण पाहतोय. उमेश गरत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे, कारण 3 चौकार सनसनीखेत स्वरूपात उमेशच्या बॅटमधून. खास करून उमेशच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर बॉटम हँडचा खूप चांगला वापर तो करतोय. कारण जेव्हा जेव्हा स्लॉटमध्ये चेंडू आलेला आहे, स्ट्रॉंग बॉटम हँड सहित आणि हाय बॅकलिफ्ट सहित 3 चौकार त्याने खेचलेले आहेत. तिन्ही चौकार ऑन साईडला आपण पाहिलेले आहेत. 2 चौकार खास करून डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि एक काउ फेज मध्ये. अशा पद्धतीने बहारदार फलंदाजी करत असताना उमेश गरत सध्या मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतायत. पॉवर प्ले मध्ये 22 धावा कुठून काढलेल्या आहेत. ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या प्रसाद वॉरियर्स या संघाला. कारण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे ह्या आजच्या संपूर्ण एकंदरीत 2 सामने जे आपण पाहिले, 4 सत्रांचा सारांश जर आपण लक्षात घेतला तर पॉवर प्ले नंतर स्कोर फलक नक्कीच खाली उतरलेला आहे. या मॅचमध्ये नेमकं काय होतंय त्याचं प्रमुख कारण हे देखील आहे की शेवटपर्यंत एका फलंदाजाचं खेळणं आवश्यक असतं. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं आकाश बाबूराव गरत शेवटच्या षटकापर्यंत खेळला. 34 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली आणि त्या बळावर 63 पर्यंत मजल मारली होती RPS किंग किराट या टीमने. आणि ते आवश्यक असतं. कोणत्या तरी एका खेळाडूला जबाबदारी स्वीकारून खेळावं लागेल, थांबून खेळावं लागेल. संयमी भूमिका तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये पेशन्स तुमच्याकडे असायलाच हवेत. 34 या अंकावरती 4 गडी बाद झाले होते भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघाच्या विरोधात. तेथे मात्र संयम दाखवला विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने. आणि काय जबरदस्त विजय प्रस्थापित केला मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नच्या मैदानामध्ये. ही संयमी भूमिका तुमच्याकडे असावी लागते. कोणत्या तरी एका खेळाडूला ती भूमिका स्वीकारावी लागेल. जबाबदारीचं ओझं अंगाखांद्यांवरती घेऊन खेळावं लागेल. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी होते सुरुवात. मनीष पाटील ब्रँड ऑफ उर्से बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित गरत कशा रीतीने बॅटिंग करेल, यंदाच्या वर्षामध्ये त्याने किती सराव केलेला आहे, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या आधीचं वर्ष त्याने गाजवलेलं आहे नो डाऊट. गत वर्षी एक स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप, एक टेक्निकल बॅटर, जबरदस्त मिस्टर 360 डिग्री म्हणून त्याने खूप नाव कमावलं. यंदाचा हंगाम तो कशा रीतीने खेळतोय हे बघण्यासारखं आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अतिशय खराब चेंडू होता आणि त्याचा फायदा उचललाय मोहित संतोष गरतने. पंच मात्र या ठिकाणी विचारणा करतायत की नक्की काय आहे, चौकार किंवा षटकार, अशी विचारणा त्या ठिकाणी जरूर होते. आणि अंततः शहानिशा त्या ठिकाणी सुरू आहे. निरीक्षण परीक्षण सुरू आहे. थोड्या अवधीनंतर आपल्यापर्यंत परफेक्ट डिसिजन पोहोचेल आणि अंततः सरते शेवटी यथावकाश 4 धावा एकंदरीत दर्शविण्यात आलेल्या आहेत. 26 धावा आहेत फलकावर. मोहित गरजसाठी हा चेंडू खूपच सोपा होता. तर तुम्ही शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू डिलिव्हर करणार तर मोहित सोडणार नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. मनीष पाटील चेंडू कट करण्यामध्ये माहीर आहे. पहिला चेंडू होता या सीझनचा खऱ्या अर्थाने आणि तिथे थोडीशी चूक आणि त्याचा फायदा मोहितने उचललाय. सेन्सिबल क्रिकेट हे आवश्यक आहे ना क्रिकेटमध्ये. चौकारानंतर किंवा षटकारानंतर सिंगल तुम्हाला घेता आल्या पाहिजेत. ही खूप मोठी कला आहे क्रिकेटमध्ये. एक जर तुम्हाला सक्सेसफुल बॅटर बनायचं असेल
तर तुमच्याकडे ही कलात्मकता असणं गरजेचं आहे. आणि किती सुंदर स्ट्रोक सिलेक्शन बघायला मिळालं. चेंडूला व्यवस्थित पद्धतीने वेट अँड वॉच केलं, हाताळलं, न्याहाळलं, त्यानंतर बॅटचं ब्लेड ओपन केलं, शॉर्ट कव्हर पॉईंट परिक्षेत्रामध्ये तो फटका सजवला आणि सिंगल मात्र अर्जित केलेले आहे. 27. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये फलंदाजांसाठी यक्ष प्रश्न विचारणारे हे चेंडू आहेत. कारण जेव्हा जेव्हा जेसी हाफ वॉली लेंथवरती चेंडू आदळलाय तो जमिनी लगतच राहिलेला आहे आणि जेवढा खाली चेंडू राहणार फलंदाजासाठी तेवढं जास्त चॅलेंज मात्र तो निर्माण करत असतो. इथे तेच घडलं. डॉट बॉल मनीष पाटीलच्या माध्यमातून. उमेश घरात खूप चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. वाईडिश लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये उमेश घरात यांच्या बॅटमधून 1 नाही 2 नाही 3 नाही तर आतापर्यंत 4 चौकार परिपूर्ण करण्यात आलेले आहेत. अतिशय महत्वपूर्ण विध्वंसक विस्फोटक आणि झुंजार फलंदाजी केलेली आहे मैदानाच्या अगदी चहूबाजूंनी. या आधीचे 3 चौकार आपण लेग साइडला पाहिले परंतु आता ऑफ साइडला देखील प्राधान्य दिलंय आणि माझ्या भात्यामध्ये मैदानाच्या चहूबाजूंनी फटक्यांची उधळण करण्याची क्षमता आहे हे दर्शवून देतोय उमेश घरात. हॅलो मैत्रीचे शिलेदार संघ आदरणीय सन्माननीय संतोषजी घरत साहेब आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. त्याच समेत उर्शेगावचे सुपुत्र अजय विष्णू पाटील आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. एक चांगली खेळी साकारून उमेश घरात परत आहेत. 22 धावा आपल्या संघासाठी त्यांनी साकारलेल्या आहेत आणि त्या 22 धावा परिपूर्ण करत असताना 4 सनसनीखेज चौकार सेन्सेशनल बॅटिंग करत असताना बघायला मिळाले. गुड बॅटिंग बाय उमेश घरात. 22 धावांचं दर्जेदार योगदान. नवीन फलंदाज मंद मंद पावलांनी मुख्य खेळपट्टीचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे उमेशने. आता बघूयात भावेश पावडे आणि मोहित घरात कशा रीतीने एक चांगला शेवट प्रदान करतायत का आपल्या संघाला. ही मात्र एक निरीक्षण आणि आकलन करण्यासारखी गोष्ट असणार आहे या मॅच मध्ये. 31 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 3रा आहे प्रगती पथावर. सध्या जो एकंदरीत करंट रन रेट आहे तो मात्र खूपच बॅलन्सिंग आहे. फलंदाजी करणारा संघ सध्या मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी करून आहे परंतु कन्सिस्टन्सी मॅटर करता येते. सातत्य तुम्ही कशा रीतीने ठेवता त्या स्कोर फलकामध्ये तो चर्चेचा विषय. बॉलर तयार. ऑन साइडला येथे मात्र सॉफ्ट डिसमिसल शॉट स्क्वेअर लेग परिक्षेत्रामध्ये भावेश पावडे आल्या पावली मात्र या ठिकाणी परतावं लागतंय. बॅक टू बॅक विकेट्स. 3 षटकांचा खेळ येथे मात्र परिपूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 31-31 या अंकावर प्रसाद वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालकांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. आमच्या कार्यकारिणीचं देखील विशेष कौतुक. प्रीतमदादा आंबेकर यांच्या आयोजनाचं खूप कौतुक केलेलं आहे. भरत लक्ष्मण पाटील साखरे यांनी मात्र साखरे गावातून खऱ्या अर्थाने शुभेच्छा पाठवलेल्या आहेत की संपूर्ण कमिटीला मानाचा त्रिवार मुजरा आहे. खूप चांगलं आयोजन तथा नियोजन आपण केलेलं आहे. असा खूप चांगला मेसेज या ठिकाणी भरत लक्ष्मण पाटील आपल्या कुणबी समाजातील एक नामवंत आणि सुस्वभावी असा नम्र खेळाडू भरत लक्ष्मण पाटील आणि त्यांच्याकडून खूप चांगल्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 3 षटकं परिपूर्ण करण्याकरिता 18 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. आमचे जे गुणलेखक आहेत त्यांची भूमिका मात्र कौतुकास्पद आहे. खरं तर 5 जानेवारी 1971 मध्ये आपण पाहिलं होतं
की पहिले 2 गुणलेखक MP रिंगम आणि GJ सॉल्स यांची निवड करण्यात आली होती. त्यांची आठवण आम्हाला आमचे लाडके गुणलेखक वरोरचा ब्रँड सुशांत पाटील जरूर करून देत आहेत आणि त्यांनी आमच्यापर्यंत परफेक्ट इन्फॉर्मेशन पोहोचवलेले आहे की 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी 18 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. याचा अर्थ काय होतोय तर उर्वरित 2 षटकांसाठी केवळ 7च मिनिटे आहेत. त्या 7 मिनिटांमध्ये जर उर्वरित 2 षटकं कंप्लीट झाली नाही तर पॅनलाइजला सामोरं जावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. एंटायर कमिटीची जबरदस्त मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय प्रीतमदादा रवींद्र आंबेकर आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप. पुन्हा एका व्यक्तीमुळे स्पर्धा होत नसते. अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, खजिनदार, सहखजिनदार, सहसचिव, सल्लागार, सदस्य, विश्वस्त या संपूर्ण कार्यकारिणीला मानाचा त्रिवार मुजरा खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून. चला वळूयात आपण मॅचच्या दिशेने. केवळ 7 मिनिटे आहेत. त्या 7 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करावी लागतील. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये 4च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. बरोबर तयार. धाव जरी एकच आली असेल तरी स्ट्रोक सिलेक्शन खूप चांगलं होतं. बॅटचा फेस ओपन केला होता एकंदरीत पावलांचा थोडासा वापर करून आणि त्यानंतर म्हणजे चांगलं पदलालित्य त्या समवेत प्रॉपर कव्हर ड्राईव्ह बॅटचा फेस ओपन कसा करावा हे त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. मोहित संतोष घरत याच्या माध्यमातून टेक्निकल स्ट्रोक प्ले देखील माझ्याकडे आहे हे दर्शवताना पाहायला मिळतोय. विराट कोहली आपल्या प्राईममध्ये काय खेळायचा, समोर ब्रेटली सारखे गोलंदाज असताना देखील पावलांचा वापर करून बॉलच्या रेंजमध्ये जाऊन त्यानंतर मात्र कमालीचे स्ट्रोक बघायला मिळायचे. त्याची थोडीशी आठवण करून दिली मोहित संतोष घरतने. 32 32 धावा आहेत फलकावर. वन्स अगेन हितेश बॉलिंग ट्रॅकवर. लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. त्रिशूल शेलार याआधी एक चांगला झेल परिपूर्ण केला होता परंतु येथे झेल सोडलाय. सनग्लासेस किती मॅटर करतात क्रिकेटमध्ये. जेव्हा सूर्याची अतिनील किरणे सुशांत अगदी सूर्य डोक्यावरती येतो ना तेव्हा सनग्लासेस खूप मॅटर करतात. आता जर सनग्लास असता तिथे तर कदाचित हा झेल होऊ शकला असता. सूर्याची अतिनील किरणे डोळ्यामध्ये जातात त्यानंतर चेंडू दिसतच नाही. क्षेत्ररक्षक करेल तर काय करेल आणि येथे आपण पाहू शकलात की कॅच ड्रॉप झालाय. अदरवाईज त्रिशूल किती चांगला क्षेत्ररक्षक आहे हे त्याने सिलेमिडॉनमध्ये असताना दाखवून दिलं होतं. हितेश वन्स अगेन. हा चांगला चेंडू होता. बोटं फिरवली होती हितेशने. चेंडूवरती एक फिरकी पडवा आहे. चांगली गोलंदाजी करण्याचं कसब कला कौशल्य हितेश शंकर पाटील यांच्याकडे अवगत. आपण दर्शवायचं आहे फ्रॉम बॅट आहे की मग यस लेग बाईज त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. सन्मानपूर्वक खेळला गेला हा फटका. काय कलात्मक फलंदाज आहे. मोहित घरतचं कौतुक तर करावं लागेल. जरी तुम्ही चांगली गोलंदाजी करणार तरी देखील माझ्याकडे एक स्किल आहे. बघा ऑब्स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता योग्य टप्प्यावरती. चेंडूमध्ये काहीच खराबी नव्हती परंतु मोहित संतोष घरचं जे स्ट्रोक सिलेक्शन होतं ते चांगलं होतं आणि म्हणून चांगल्या चेंडूवर देखील 2 धावा आलेल्या आहेत. 3/6 36 धावा सद्यस्थितीमध्ये प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय. प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन. एक चांगला बॅटर कोण असतो त्याच्याकडे स्ट्रोक मध्ये व्हेरिएशन्स असतात. तो किती बाजूंनी खेळतोय, त्याच्याकडे किती प्रकारचे स्ट्रोक आहेत हे त्याची स्ट्रेंथ ठरवत असतं. इथे आपण पाहू शकाल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. फटका फसला. मनीष पाटील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. मोहितच्या खेळीस येथे पूर्ण विराम लागलेला आहे. उमेश घरत यांनी जी सुरुवात करून दिली होती त्या सुरुवातीला यथार्थ ठरवतील का. आतापर्यंत स्कोर फलक जर आपण पाहिला तर 37 धावा झालेल्या आहेत. अधिकृत अशी 3.5 षटकाची परिपूर्ण स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयडियल स्कोरर मी म्हणेन की उमेश घरतच्या 22 धावांच्या यशस्वी फलंदाजीनंतर ॲटलिस्ट 60+ तर पोचावं लागेल या मॅच मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण अनुभवलं.
मनीष पाटील यांच्या माध्यमातून एका फलंदाजाच्या ॲबिलिटी विषयी आपण चर्चा करत होतो, ती चर्चा जारी करूयात. तत्पूर्वी हा चेंडू हितेश शंकर पाटील यांच्या माध्यमातून यावेळेस खूपच सुंदर पद्धतीने टप्पा पडल्यानंतर चेंडू नागमोडी वळण घेत असताना ऑफस्टिकला सोडून जातोय. यष्टीरक्षकाने उर्वरित काम अगदी सुयोग्य पद्धतीने परिपूर्ण केलेला आहे. धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर स्थिर स्थावर आहे. 38-38 या अंकावर 4 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण झालेला आहे. पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून आपण पाहू शकाल खूप चांगलं प्रक्षेपण केलं जात आहे. आमच्या साथीने सुशांत पाटील आहेत, चांगली गुणलेखकाची भूमिका. त्यांचे पिताश्री अजय पाटील देखील पंचांच्या भूमिकेमध्ये. चिखलीकर स्पोर्ट्स ग्राउंड येथे प्रशिक्षकाची भूमिका ते अदा करतात. आणि ह्या स्पर्धेचा एकंदरीत समारोप होता होता आपण अजय पाटीलांना देखील विचारूयात की तुमच्या नजरेमध्ये क्वालिटी प्लेयर्स कोणते होते जेव्हा या स्पर्धेचा समारोप असेल. कारण जर प्रशिक्षक आहेत तर ते परफेक्ट ॲनालिसिस करू शकतायत की कोणता खेळाडू, जसं एक किस्सा घडला होता यश चौधरीच्या बाबतीत देखील. येथे फुलटॉस स्वरूपातील चेंडू होता. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाय थोडेसे घसरले होते. झेल घेण्यापूर्वी पाय लटपटले होते गोलंदाज मनीष पाटीलचे. थोडेसे स्किटी सिच्युएशन होते बॉलिंग क्रीजमध्ये आणि त्यामुळे हा झेल सुटला. कारण झेल घेत असताना अगदी एक सेकंद मॅटर करतो. चेंडूवरची तुमची नजर हट्टी दुर्घटना घटी आणि ते घडलं. अदरवाईज हा झेल परिपूर्ण होऊ शकला असता. धावफलक सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकताय 38-38 या अंकावर. फुलटॉस चेंडू ऑन साईडला अगदी साधा सोपा झेल या ठिकाणी हितेश शंकर पाटील परिपूर्ण करतायत. येथे वाईड रेंज थोडीशी कमी बघायला मिळाली. थोडासा बॅटचा फ्लो होता तो एक्स्ट्रा स्वरूपामध्ये असायला हवा होता. बॅक लिफ्ट थोडीशी लो होती आणि त्या कारणास्तव जो षटकाराचा चेंडू होता तेथे मात्र झेल देऊन बसलाय सौरभ पावडे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 38-38 या अंकावरती. सुशांत जाधव एका बाजूने आणि त्यांची साथ देण्याकरिता आता 7व्या क्रमांकावरती सूरज आंबेकर यांना आपण पाहतोय. आणखीन एक फुल टॉस. येथे मात्र फलंदाज चुकी करणार नाहीये. खूप चांगली दिशा त्याने दर्शवली डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रेंज मध्ये आणि तिथे आपण पाहू शकाल जोपर्यंत चेंडू उचलला जाईल फेकला जाईल तत्पूर्वी धाव फलकाला चा आलेख थोडासा मात्र या ठिकाणी उंचावला जातोय. 4/0 40 धावा. सुशांत जाधव मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जात आहेत. चांगल्या पद्धतीने एक धाव पडून तर काढली जाते 22च्या स्वरूपामध्ये. धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर 41 धावा झालेल्या आहेत. अतिशय पद्धतशीर व्यवस्थापन, खूप चांगलं मैदान. प्रत्येक खेळाडूचं जे स्वप्न असतं की एक समांतर मैदान जर असेल तर तिथे खेळण्याची मौज काहीतरी वेगळी असते आणि ती मौज आज किराटगडातील खेळाडूंना परिपूर्ण स्वरूपामध्ये प्राप्त आहे. सुपर बॉलिंग. उमेश घरत बाद झाल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला तो लय पकडता आला नाही या मॅच मध्ये. म्हणून मी आधी देखील उल्लेख केला होता की एक बॅटर जर शेवटपर्यंत खेळला, सकाळच्या अगदी पहिल्या सत्रापासून आपण हा सारांश बघतोय. उमेश घरत जर थांबले असते तर हा स्कोर कुठेतरी प्लस बघायला मिळाला असता. 42 धावा आहेत फलकावर. षटक जर आपण पाहिलंय तर
5 षटकांचा खेळ हा परिपूर्ण होतोय. पंचांच्या माहितीसाठी 29 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 5 षटकांसाठी आणि त्या अनुषंगाने शेवटच्या षटकात 4च क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या पलीकडे तुम्ही ठेवू शकाल. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून करीत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच मैत्रीचे शिलेदार विपक्ष RPS किंग किराट. दोन्ही संघांचे सुपरस्टार आयकॉन आपण या. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता ही नम्र विनंती. यानंतर होणारा सामना मैत्रीचे शिलेदार विपक्ष RPS किंग किराट. आजच्या दिवसामधील मॅच नंबर 4. शेवटचे षटक घेऊन रोशन पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेले आहेत. वाईट बॉल. पंच दर्शवत आहेत खराब स्वैर स्वरूपातील चेंडू. बघा पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा तर आल्या, परंतु त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये धावसंख्येचा आलेख स्थिरावला. रोशन लॉफ्टेड स्ट्रोक आहे. काऊ फेस मध्ये एक देखना फटका अप्रतिम स्वरूपामध्ये मास्टर स्ट्रोक या ठिकाणी आपण अनुभवू शकतायत. ऍब्सोल्युटली मॅक्झिमम. खूप दर्जेदार फटका होता. गुडघ्यावरती बॅलन्स करत असताना घुटना टेक सिक्सर देक या फटक्यांसाठी ओळखले जात आहेत. हे विशेषता आहे सुशांत जाधव या फलंदाजाची. गेली कित्येक वर्ष मोठे प्रहार करण्यामध्ये महारथ हासिल असलेला खेळाडू आणि पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेसा हा फटका. येथे ऑफस्टम्पच्या पलीकडे शफल झाले. गोलंदाजाने प्रॉपर फुटवर्कला रीड केलं आणि त्यानंतर मात्र आपण बघू शकाल ब्लॉक होल मध्ये थेट यष्ट्यांना उद्ध्वस्त करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय रोशन पाटील यांच्या माध्यमातून. षटकारानंतर मात्र जबरदस्त एक तेरी तो एक मेरी हे दर्शवत असताना आपल्याला रोशन पाटील पाहायला मिळत आहेत फलकावर. 49 धावा सजलेल्या आहेत. गडी बाजवण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर सुशांत पाटील आम्हाला सूचित करतायत आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला ॲक्युरेट 6 गडी परतलेले आहेत. 49. न्यू बॅटर आविष्कार जाधव मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतायत. पुन्हा एकदा तीच शोकांतिका राहिली सुशांत या देखील इनिंग मध्ये. जर एक फलंदाज शेवटपर्यंत खेळतोय तर आयडियल स्कोर आपण जरूर बघू शकतो, परंतु फलंदाज जर थांबला नाही तर कुठेतरी लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण फलंदाज जर प्रयत्न करतोय. आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण एक नवीन रूल पाहतो. जेव्हा इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सिरीज सुरू होती, बॅट्समन वाईडच्या अगदीच दोन्ही देखील ऑफ स्टंप किंवा लेग स्टंपच्या वाईडच्या खुणेच्या आधी आणखीन एक खूण तिथे क्रिएट करण्यात आले होते आणि फलंदाज जर ओव्हर शफल करतोय तर आपण पाहिलं होतं की वाईड चेंडू दिला जात नव्हता त्या सिरीजमध्ये. उत्क्रांती घडून येते. गोलंदाजांच्या देखील
बाजूने क्रिकेटमध्ये ही जमेची बाजू आहे. हळूहळू नियमांमध्ये सुधारणा जी होत असताना आपण पाहतोय धावफलक सद्यस्थितीमध्ये स्थिरस्थावर आहे 49-49 या अंकावर. इंग्लंड वर्सेस न्यूझीलंडचा तो वर्ल्ड कपचा सामना कोण विसरेल. अंतिम सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना रंगला आणि त्यानंतर मग BCCIला शेवटी पुन्हा एकदा नियमांमध्ये चेंजेस करावे लागले. सरळ बॅटचा वापर आहे. त्रिशूल शेलार त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चेंडूला उचलतील आणि फेकतील. तत्पूर्वी आपण पाहतोय अर्धशतक मात्र या ठिकाणी सांघिक स्वरूपामध्ये परिपूर्ण होते. 50 धावा आहेत फलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना प्रसाद वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार तर केलाय आणि यावेळेस आपण पाहू शकाल प्रॉपर टायमिंग जुळून आलेला आहे. शेवट मात्र या ठिकाणी गोड होतोय. फलंदाज सूरज आंबेकर याच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती एक नेत्रलोचक षटकार. पहिल्या सत्राचा खेळ येथे समाप्ती अखेर होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 56 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना प्रसाद वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून विजयासाठी 57चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. चला नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्यासाठी लगेचच मैत्रीचे शिलेदार आणि RPS किंग किराट. माझा आवाज जर आयकॉन खेळाडूपर्यंत पोहोचला असेल तर आपण विनाविलंब या टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. दोन्ही संघाचे संघनायक तुम्हाला विनंती असेल मैत्रीचे शिलेदार विरुद्ध RPS किराट. RPS संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. कृपया मैत्रीच्या शिलेदार संघाचा संघनायकाला विनंती असेल त्यांनी कॉईन टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रसाद वॉरियर संघाला विनंती असेल त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो. दरम्यान मोरेश्वर स्मृती उर्से संघाला जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान आहे. चला कृपया घाई करा. मी लीगचे अध्यक्ष श्री प्रीतम आंबेकर यांना विनंती करतो त्यांनी पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. हॅलो. प्रसाद वॉरियर कृपया तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून आपल्याला 3 सामने पार पडायचे आहेत.
मी लीगचे कार्याध्यक्ष श्री जयेश घरत यांना विनंती करतो त्यांनी पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. कॅमेरामॅन कृपया टॉस बॉक्स इथे. हॅलो. आणि दरम्यान पुढील मॅचचा जो नाणेफेकीचा कॉल झाला आहे RPS किराट आणि मैत्री शिलेदार. टॉस मैत्रीचे शिलेदार यांनी बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि RPS हे फिल्डिंग करणार आहेत. हॅलो. गिराड गट क्रिकेट लीग कार्यकारिणी तर नक्कीच खूप चांगली स्पर्धा मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळते. बेटेगावचं सुंदर असं मैदान छत्रपती संभाजी राजे ग्रीन पार्क मैदान बेटेगाव. जबरदस्त ग्राउंड्स आपल्याला पाहायला मिळतो आपल्या पालघर विभागामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम तर नक्कीच आजचा दिवस उद्या आणि 16 तारीख म्हणजे संडे ग्रँड फिनालेचा दिवस असेल. इथून मात्र सामन्याकडे जाऊया. मॅच चालू आहे. श्री मोरेश्वर स्मृती संघ प्रथम बॅटिंग करत होती आणि टार्गेट सेट केला आहे त्यांनी 57 धावांचा टार्गेट सेट केला आहे. तर पाहूया. प्रसाद वॉरियर संघ बॅटिंग करतोय. इथून मात्र यू मिस आय डेफिनेटली क्लीन बोल्ड. फलंदाज बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन होतंय. श्री मोरेश्वर स्मृती संघाला मात्र टार्गेट दिलंय 57 धाव्यांचं. फलंदाज बॅक टू द पवेलियन येईल. त्रिशूल खाता उघडू शकला नाही. गोल्डन डकचा शिकार ठरेल. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. 57 धावा. या ग्राउंडवर मात्र चेसेस होऊ शकता. खेळपट्टी थोडीशी आम्ही खेळपट्टीवर पंचांसाठी गेलो तेव्हा समजलं गेलं की थोडीशी
पिच आहे थोडीशी लो आहे, कारण की पाऊस मात्र यावेळी जास्त पडला, त्याचमुळे की काय चेंडू मात्र जसा पाहिजे तसा बाउन्स होत नाही आहे, कधी खाली राहतो, कधी हाईट फॅक्टरसुद्धा होतो आहे, त्याचमुळे फलंदाजाला थोडंसं अडचण होतं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष, चांगली बॅटिंग करावी लागेल. किराड प्रीमियर लीग वर्ष 7वे, एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी उमेश गरज येतोय. तुमच्याकडे 26 मिनिटं दिलेली आहेत. 26 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायचे आहेत, अन्यथा तुम्हाला मात्र पॅनलाइज केलं जाईल, लक्षात घ्या. उमेश गरज षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी पंचांच्या डावीकडून. आखू टप्प्याचा चेंडू, टप्पा पडला, थोडासा लो बाउन्स पाहायला मिळतोय. डॉट बॉल, आउट, डबा, धाव फलकावर. हॅलो हॅलो. दरम्यान स्टेजवर श्री हिरा माणिक डोंगरे यांचं आगमन होतं आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी बसून घ्यायचं आहे. षटकातील पुढचा चेंडू उमेश, यावेळेला सुरेख फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू मात्र यस, इथून मात्र पाहूया पंचांचा कॉल येईल. यस, सीमारेषा पार चौकार येईल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन्ही खेळाडू एकाच जागेवर आले होते आणि तालमेळ मात्र पाहायला मिळाला नाही. 4 ने धावसंख्या पुढे सरचवेल. 12 धावा. नक्कीच 2011चा विश्वचषक मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला भारतीय संघाचा युवराज सिंगची मात्र आठवण करून देईल. 2007च्या विश्वचषकात 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले ते स्टुअर्ट बॉटच्या गोलंदाजीवर. असा एक अनमोल हिरा भारतीय संघाचा. धावसंख्या 12. स्लोवर चेंडू तर सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव. इथून मात्र 1 ने धावसंख्या पुढे सरचवेल. 13 ऑन द स्कोर बोर्ड. 2 विकेट लॉस. चांगली पार्टनरशिप करावी लागेल मनीष आणि फलंदाज हितेशला. षटक क्रमांक 2 मधील चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज उमेश. स्ट्राईकवर मनीष, नवीन फलंदाज. लोअर फुलला चेंडू होता. डीजे ब्रावोची मात्र आठवण करून दिली. तर नक्कीच कॅरेबियनचा खेळाडू डीजे ब्रावो, एक अष्टपैलूचा खेळाडू जो साईचा चेंडू मात्र व्हेरिएशन करत होता, असा हा गोलंदाज. त्या शैलीने टाकलेला हा चेंडू उमेशकडून. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. 4 चेंडूत 5 धावा खर्च केलेत. षटकातील 5वा चेंडू. फुलर लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळलाय. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1च धाव. 1 धावसंख्या पुढे सरचवेल. 14 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील मॅग्नेटरी पॉवर प्ले. इथून मात्र पॉवर प्ले षटकामध्ये तुम्हाला फायदा उचलावा लागतो, परंतु फलंदाज 2 विकेट गमावलेत, त्याचमुळे की काय मोठे स्ट्रोक मात्र पाहायला मिळत नाही. शेवटचा बॉल. आखूट टप्प्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड. इथून मात्र फटका, तर नक्कीच चेंडू देईल आउट ऑफ द पार्क. आहे तोय षटकार. 6 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकात धावा आहेत. 10च्या सरासरीने 20 धावा. 2 गडी बाद. हॅलो. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित असणारे एक समाजसेवक, जुने आणि जाणते क्रिकेटपटू खेळाडू हिरा माणिक डोंगरे हालोले यांचं व्यासपीठावर आगमन आहे. या लीगचे अध्यक्ष सन्माननीय प्रीतमजी आंबेकर यांना विनंती करतोय की आपण त्यांचं श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन एक यथोचित सन्मान आणि स्वागत करायचं आहे. कॅमेरामॅन, आपण कॅप्चर करायचं हे दृश्य. सन्माननीय हिरा माणिक डोंगरे
साहेब यांचा आपण यथोचित असा स्वागत आणि सन्मान करत आहोत. या लीगचे सन्माननीय अध्यक्ष प्रीतमजी आंबेकर यांच्या हस्ते आपण हा सन्मान आणि स्वागत सोहळा करत आहोत. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपला आहे. धावा झाल्यात 20 धावा, 2 गडी बाद. शेवटच्या चेंडूवर एक सुरेख फटका खेळला, लॉंग लेगच्या डोक्यावरून षटकार. आता मात्र 37 धावांची गरज आहे. 37 रिक्वायर्ड आहे. 24 चेंडू तुमच्याकडे बाकी आहेत. 24 बॉलमध्ये 37 धावांची गरज. इथून तुम्हाला मात्र चांगली बॅटिंग आणि चांगली पार्टनरशिप करावी लागेल. 2 विकेट गमावलेत. सलामीचे फलंदाज षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाज येतोय मोहित गरत. आज मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एडन गार्डनवर खेळला जाणारा कसोटी सामना भारत वर्सेस साऊथ आफ्रिका. 159ला मात्र ऑलआउट्स केली साऊथ आफ्रिका संघाला आणि बुमबुम बुमरा याने मात्र पुन्हा एकदा 5 विकेट्स मात्र आपल्या नावावर केलेत. आपण वळूया किराट प्रीमियर लीगकडे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी मोहित गरत येतोय. यावेळेला शफल ओन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव येईल. अतिशय सुरेख चेंडू फलंदाजाला रीड केलं, त्याचनुसार मात्र गोलंदाजी केली जाते गोलंदाज मोहितकडून. यावेळेला भरपूर बाहेर आहे, लाईनमध्ये भटकतोय आणि नक्कीच पंच सिद्धेश मोरेचा मात्र वाटचा इशारा येईल. अजय पाटील आणि सिद्धेश खूप चांगले पंच. तर नक्कीच अजय पाटीलचा जर विचार केला तर चिखलीकर ग्राउंड वानगाव इथे ग्राउंड आहे, तिथे मात्र कोचिंग स्टाफला मात्र नक्कीच असतोय अजय पाटील. इथून मात्र पुन्हा एकदा बाहेर निघणारा चेंडू, परंतु ह्यावेळेला वाईट मिळणार नाही. डॉट बॉल हेच सांगितलं आहे. कमबॅक करतोय गोलंदाज मोहित. धावसंख्या 21वर धावून पोहोचलाय. 2 चेंडू 21 धावा. षटक क्रमांक 3. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. बेड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. इथून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु चेंडू फेकण्याच्या तयारीत चेंडू मात्र निसटून गेला आणि सीमारेषेच्या बाहेर हा येईल चौकार. 4 धावा. डीजेला मात्र आपण संधी देऊया. नक्कीच चौकार येतोय मिड विकेटच्या दिशेने. मनीषच्या बॅटमधून चौकार निघालाय. धावसंख्या 4ने पुढे प्लाव होईल. 25 धावा. षटकातील 4था चेंडू. यावेळेला मात्र गल रिजनला मात्र स्लाइड केलं होतं. इथून मात्र एकच धाव. सॉरी, 22चा इशारा येईल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न दिसतोय फलंदाज, हेच सांगते पंच. त्याचमुळे तुम्हाला वाईट मात्र मिळणार नाही. 1 धावसंख्या पुढे सरचं बेल. 26 धावा. 5वा चेंडू षटकातील. इथे शॉन स्ट्राईक मार्क उंचगृह असा खेळाडू. आखूड टप्प्याचा चेंडू सूर्यकुमार यादव स्टाईलने मात्र खेळण्याचा प्रयत्न असफल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल. या षटकांचा विचार केला तर जवळजवळ 3 डॉट बॉल आलेत. 1 चौकार आला. त्याने काही 6 धावा खर्च केलेत. धावसंख्या 25वर 26वर स्थिरावलाय. शेवटचा बॉल. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धावेने मात्र खुश असेल. हे षटक खूप चांगला जाते फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. प्रसाद 11 साठी. प्रसाद वॉरियर्स. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकात धावा आहेत 27 धावा. आता मात्र तुम्हाला धावा बनवायच्या आहेत 30. 18 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 30 धाव्यांची गरज आहे. घेऊया आपण छोटासा ब्रेक. ड्रिंक ब्रेक असेल.
चौथा घेऊन येते गोलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्कवर. मनीष ऑन स्ट्राईक मार्क. डावखुरात गोलंदाज इथून मात्र हळूवारी त्यांनी केलेला आहे सॉफ्ट हँडने. एक धाव. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न. इथून मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 17 बॉल मध्ये 29 धाव्यांची गरज. इथून मात्र 10च्या सरासरीने धावा बनवायच्या. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद वॉरियर्स बच्चे दिन भर मोरेश्वर प्रॉमिस स्मृति इम्पॉसिबल, इसीलिए डेटॉल का नया प्रॉमिस जो दे 12 घंटे प्रोटेक्टिव शील्ड. डेटॉल. आज सवडीचा स्वादही चाखा. आता 200 एवढेला खूप खराब चेंडू होता. इथून मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय आणि चेंडू मात्र दणदण करीत निघून जाईल. वाईट +4 म्हणजे 5 धावा बोनसच्या स्वरूपात या संघाला मिळतात आणि नक्कीच हा टर्निंग पॉइंट असू शकतो मॅचचा. धावसंख्या 5 ने पुढे प्लाव होईल. 33 धावा. युनिव्हर बॉस क्रिकेटमध्ये कॅरेबियनचा खेळाडू क्रिस गेल षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला गेला आणि एक एन्जॉयमेंट खेळाडू म्हणून नक्कीच आपण क्रिस गेलला पाहू शकता. क्रिकेट मात्र भरपूर पुढे गेलाय खऱ्या अर्थाने. टेनिस क्रिकेटला मात्र ग्लॅमर मिळालाय. मोठमोठे क्रिकेट स्पर्धा. पूर्वीचं क्रिकेट आपण 10 वर्षा मागे याल तर 3,000 5,000चं जास्तीत जास्त 10,000चं रोख प्राईज. आणि आताचा क्रिकेट चर्चा करूया आपण. दरम्यान फुलर लेनचा चेंडू तर आडव्या बॅटने खेळला आहे. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथून मात्र एक धाव. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न. खूप चांगला फेकी परंतु 2 धावा. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे प्लाव होईल. 35 धावा 2 गडी बाद. तर नक्कीच पूर्वीच्या क्रिकेटमध्ये 10,000 जास्तीत जास्त प्राईज मात्र भरपूर मोठं होतं आणि पूर्वीचं क्रिकेट सिंगल डबलला मात्र जास्ती प्राधान्य द्यायचं. आताचं क्रिकेट भरपूर फास्ट झालं आहे. षटकार चौकारांसाठी ओळखला जाणारा हा क्रिकेट्स. यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकच धाव. आताचा क्रिकेटचा आपण प्राईजचा जर विचार केला 5 लाख 10 लाख तर नक्कीच 20 लाखापर्यंत ही स्पर्धा आपण पाहिली आहे. म्हणजे नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगला खेळाडू आपलं घर चालवू शकतो हेच म्हणेल. दरम्यान पुढचा चेंडू मनीष साडे भरपूर बाहेर आहे. इथून मात्र खेळलाय. नक्कीच वाईट चेंडू मिळाला असता परंतु वाईटच्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असफल. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे प्लाव होईल. 36 37 4 चेंडू 37 धावा. अवघ्या 20 धाव्यांची गरज आहे 14 बॉलमध्ये. 14 चेंडू 20 धाव्यांची गरज. इथून तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील मॅच जिंकायची असेल तर. खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र एकच धाव असेल. रिव्हर्स फटका नक्कीच कधी कधी आपल्या संघाला आबादी देतो तर कधी कधी बरबाद सुद्धा करतो हा स्ट्रोक. आपण ह्यासाठी खूप चांगली प्रॅक्टिस पाहायला मिळते कारण की ग्लॅन मॅक्सवेल असेल, डेव्हिड वॉर्नर असेल, जॉर्ज बटलर असेल हे खूप चांगले रिव्हर्स फटके खेळलेत आतापर्यंत. धावून ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर रिजनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव. इथून मात्र 1 ने धावसंख्या पुढे सरसवेल. 39 39 धावा. षटक क्रमांक 4 समाप्ती होते. 12 चेंडूचे खेळ बाकी आहे. धावा बनवायचे 18. 12 बॉल 18ची मॅच आणि आता मात्र खऱ्या अर्थाने रंगत मात्र वाढली जाईल. 12 चेंडू 18. इथून मात्र चेस करायचे आहेत. जर सामना बरोबरीच सुटला तर नक्कीच दोन्ही संघाला एक एक गुण देण्यात येईल कारण की लीग फॉर्मॅटने आपण टुर्नामेंट ही खेळत आहेत. जर सुपर 4 असेल तर नक्कीच आपण सुपर ओव्हर मात्र नक्कीच पाहायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी मात्र पाहायला मिळत नाही परंतु आज शुक्रवारचा दिवस, उद्या मात्र शनिवार आणि रविवार नक्कीच अंतिम दिवस असेल तर रविवारी मात्र नक्कीच खूप गर्दी असेल या मैदानावर. षटक क्रमांक पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं टाकण्यासाठी मोहित येतोय ज्याने मात्र चांगलं षटक हाताळलं होतं. 12 बॉल 18ची मॅच आहे. मनीष खूप चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत चौकार षटकार सिंगल डबलवर मात्र प्राधान्य दिलं आहे या खेळाडूंनी. 12 बॉल 18ची मॅच. भरपूर बाहेर आहे. इथून मात्र बॅट टाकण्याचा प्रयत्न त्याचमुळे की काय डॉट बॉल पाहायला मिळेल. 11 बॉल 18ची मॅच मात्र येऊन पोचलाय. एक एक डॉट बॉल मात्र प्रेशर वाढवेल खऱ्या अर्थाने श्री मोरेश्वर स्मृती संघाचा. 11 चेंडू 18 धाव्यांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी. मोहितचं कौतुक करावं लागेल. मोहितने मागचं षटक अवघ्या 6 धावांचं टाकलं होतं. खूप चांगली गोलंदाजी करतोय. चांगली लाईन लेंथ मेंटेन केली आतापर्यंत. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. 10 चेंडू 18.
हृदयाची स्पंदनं मात्र वाढली जातील. 10 चेंडू 18ची गरज असताना मोहित आता मात्र भरपूर बाहेर आहे. पंच वडतात. यस येईल वाईटचा इशारा. एक एक धाव खूप इम्पॉर्टंट असेल तर नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या संघाचा जर विचार केला जे 5 धावा मागच्या षटकात आलेत ना तो टर्निंग पॉईंट असेल. हेच मी मागे सांगितलं होतं. कदाचित 5 धावा ते आठवण येईल शेवटच्या मुवमेंटला ह्या संघाला. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फलद्रूमध्ये झेल पकडेल का मोहित. जबरदस्त इथे मात्र विकेट्स मिळालाय. सेलिब्रेशन पाहायला मिळेल आणि डगआउट मधून टाळ्या वाजतात. विकेट बाद झालाय. मनीष बॅक टू द पवेलियन. यस डीजे. विकेट बाद झालाय. मनीषची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश आऊट झालाय. नवीन बॅटर भुवनेश. भुवनेश एक जबरदस्त खेळाडू. बऱ्हाणपूर प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती मागच्या वर्षी. यावेळेला वाटचा इशारा पाहायला मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरसवेल. 41 41 धावा. 3 चेंडू 41 धावा. भुवनेश मात्र नक्कीच खूप चांगली बॅटिंग करतोय. चौफेर फटकेबाजी करतोय. पाहूया यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला उडवलंय. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न होईल का. थोडासा फंबलिंग होतोय. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न इथून मात्र होणार नाही. खूप चांगली फेकिंग. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसवेल 42. आता मात्र धावा बनवायच्यात 15. तुमच्याकडे चेंडू असतील 8 चेंडू 15 धाव्यांची गरज. बरोबर 8 चेंडूमध्ये 15ची गरज. एखादा मोठा स्ट्रोक मात्र नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढवेल. पाहूया इथून मात्र सरळ बॅटने केलेला फटका स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू रोखू शकला नाही. एकच धाव. इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस आणि फलंदाज मनीष बॅक टू द पवेलियन. रनआउटच्या स्वरूपात 185 इनिंग खेळणारा कपिल देव निकंज आपल्या कारकिर्दीमध्ये कधीच रनआउट झाला नव्हता. पाहूया विकेट नंबर बाद होईल 4था. 7 चेंडू 15 धाव्यांची गरज. तर भुवनेशला मात्र नक्कीच बऱ्हाणपूर प्रीमियर लीग 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यात जे टुर्नामेंट झाली होती तिथे मात्र काय जबरदस्त कामगिरी केली होती या भुवनेशनी. एकतर्फी बॅटिंग करून मात्र सामन्याला विजय मिळवून दिला होता आंबेदेश संघाला. पाहूया भुवनेशकडे क्षमता आहे. रिव्हर्स स्ट्रोक चांगल्या रीतीने खेळू शकतो. 7 चेंडू 15ची गरज 14ची. पुलरलेनचा चेंडू नोचा इशारा आलाय आणि नक्कीच चान्स असेल कॅच जरूर घेतला होता परंतु नोचा इशारा हाईट फॅक्टर ते पाहायला मिळाली. 1 धाव मिळेल. आता मात्र करायचे 7 चेंडू 12 धाव्यांची गरज असेल. भुवनेशला मिळते जीवनदान. फुलरलेनचा चेंडूचा फायदा उचलू शकला नाही भुवनेश. 7 मध्ये 12ची गरज. येणारा चेंडू फ्रीडचा. चान्स मिळालाय खऱ्या अर्थाने नवीन बॅटरला गौतम. पाहूया एखादा मोठा स्ट्रोक खेळेल का फ्रीडच्या चेंडूवर. इथून मात्र बॅटला चेंडू स्पर्श झाला नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक 5 मात्र समाप्त होईल. शेवटचं षटक बाकी आहे. धावा तुम्हाला इथून बनवायचे आहेत 12. 6 मध्ये बनवायचे आहेत 12. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव येणं गरजेचं. घेऊ एक छोटासा ब्रेक नंतर येऊया या मॅचकडे. शेवटचं षटक. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. भावेश पावडे. पाहूया 6 चेंडू 12 धावा डिफेन्स करेल का. बघूया श्री मोरेश्वर स्मृती संघाला 12 धावा बनवायचे आहेत. तर प्रसाद वॉरियर संघ चांगल्या रीतीने गोलंदाजी केलाय. मोहितने खऱ्या अर्थाने विकेट्स मिळवून दिले. धावा वाचवल्या आणि शेवटच्या षटकात 12 धावा मात्र ठेवल्या गेल्यात. पाहूया भावेशच्या हातामध्ये चेंडू.
6 मध्ये बनवायचे आहेत 12. भुवनेश ऑन द स्ट्राईक मार्क, एक डेंजरस बॅट्समन. बऱ्हाणपूर या प्रीमियर लीगमध्ये फलंदाजी आठवावी लागेल. पहिला चेंडू मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, इथून मात्र रनआउटचा खतरा. डायरेक्ट हिट जरूर झाला होता परंतु पॉपिंग क्रीजमध्ये जरूर पोचला आहे. एक धाव. 5 मध्ये करायच्यात 11. एखादा मोठा स्ट्रोक खेळावे लागेल तरच मात्र सामना जिंकू शकतोय. 5 चेंडू 11ची गरज. तर नक्कीच पालघर तालुक्यामध्ये सातपटी गावामध्ये सुद्धा 1 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसात जबरदस्त मॅच रंगल्या गेल्या. आज मात्र किराड प्रीमियर लीग बेटेगाव एक सुंदर मैदान आपण पाहू शकता. 5 मध्ये 11 करायचे होते. इथून मात्र मोठा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक धावतोय आणि गुड कॅच, एक चांगली क्वालिटी कॅच मात्र पाहायला मिळाली. फलंदाज बॅक टू द पवेलियन. विपुल पावडे बॅटिंग स्ट्राईकवर. होऊया स्लोवर चेंडू तर सरळ बॅटने खेळला होता. एक वेगवान फटका परंतु स्वतःच्या फलद्रूमध्ये हाताला चेंडू स्पर्श झाला. 1 धाव. इथून मात्र तुतू महिमेत पाहायला मिळालं आणि इथून मात्र भुवनेश आऊट होऊ शकला असता परंतु पाहूया. यस, आणि इथून मात्र भुवनेशची विकेट्स बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. डायरेक्टली स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न, चेंडू पाहिला नाही. 2 धावा आणि 3ऱ्या धावांच्या नादामध्ये फलंदाज बॅक टू द पवेलियन. आता मात्र चेंडू बाकी असतील. इथून 3 आणि धावा बनवायच्यात खऱ्या अर्थाने. 9 धावा. 3 चेंडू 9 धावांची गरज. 300च्या स्ट्राईक रेटने मात्र 9 धावा बनवायच्यात. भाऊ या प्रत्येक चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळणं खूप गरजेचं. 3 चेंडू 9 धावा. 5वा गडी बाद, 6वा गडी बाद झालाय भुवनेश. ज्याच्याकडे क्षमता होती मोठे स्ट्रोक खेळून मात्र सामना संपवण्याची, त्याला मात्र धावचीच्या स्वरूपात आउट केला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चला लवकर या. क्रिकेटच्या मैदानामध्ये वेळ खूप इम्पॉर्टंट असतो कारण की तुम्हाला 30 मिनटं दिलेत. 30 मिनटामध्ये तुम्हाला 1 इनिंग कंप्लीट करायचे आहेत. हा रूल्स आहे. उद्या मात्र आपल्याला 7 मॅचेस खेळवायचे आहेत. उद्या मात्र थोडंसं लवकर सामना चालू होईल आणि 7 सामने. त्यामुळे तुम्हाला शेवटच्या मुवमेंटला मात्र दीपेश सर तुम्हाला माहिती देतीलच. पाहूया 3 चेंडू 9 धावांची गरज. विपुल ऑन द स्ट्राईक मार्क. भरपूर बाहेर आहे. इथून मात्र पंच अजय पाटील यांचा वाईटचा इशारा येईल. खराब चेंडू 3 मध्ये बनवायचे आहेत 8. एखादा मोठा स्ट्रोक मात्र मोरेश्वर स्मृती संघाला मात्र विजय मिळवेल. पाहूया 3 चेंडू 8 धावांची गरज. काटेकी टक्कर मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र फुलरल्यांचा चेंडू. इथून मात्र सेकंड अटॅम्पमध्ये झेल घेऊ शकला नाही आणि एक चान्स मिळतोय विपुलला विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडण्याचा तयारीमध्ये. आणि इथून मात्र 1 धाव 1 जीवनदान मिळालं विपुलला. विकेट सॅक्रिफाईस जरूर होईल परंतु धावा बनवायच्यात इथून 7. अजूनही मॅच ऑन आहे. 2 मध्ये 7 बनवायच्यात. एखादा मोठा स्ट्रोक मात्र इथून जर मोठा स्ट्रोक खेळला तर विपुलला मात्र नक्कीच डोक्यावर घेतला जाईल कारण की पहिली मॅच खूप इम्पॉर्टंट असते लीगमधील. 2 चेंडू 7 धावांची गरज. 7वा गडी बाद झालाय श्री मोरेश्वर स्मृती संघाचा. जवळजवळ टायमाचा विचार केला 3 मधून 5 मिनिटं झाले. 3री मॅच चालू आहे म्हणून केरळ प्रीमियर लीगला हेच सांगेल थोडंसं तुम्हाला घाई करावी लागेल कारण की आज 6 सामन्यांचा शेड्यूल. त्याचमुळे तुम्हाला काही वाटणार नाही परंतु अंधार मात्र लवकर होतोय. 6च्या अगोदर तुम्हाला 6 मॅचेस कंप्लीट करायचेच आहेत. सूर्यदेव हा आपल्या कोणासाठी थांबत नसतोय.
2 मध्ये करायचे 7 धावा. विपुल ऑन स्ट्राईक मार्क. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल या मॅचमधील. आखूड टप्प्याचा चेंडू बॅटचे लागते. चेंडू यष्टीच्या पाठी येईल. इथून मात्र पुन्हा एकदा दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय. आणि यस 2 धावा. विपुल जवळ 3 चेंडू स्ट्राईक स्वतःकडे ठेवला आहे, परंतु मोठा स्ट्रोक मात्र खेळू शकला नाही. आता मात्र संधी आहे खऱ्या अर्थाने. 1 चेंडू 5 धाब्यांची गरज. जर चौकार लगवला तर सामना बरोबरी सुटेल आणि दोन्ही संघास 1-1 गुण दिला जाईल. आणि जर षटकार घेतला तर नक्कीच श्री मोरेश्वर स्मृती संघ विजय मिळवेल. शेवटचा चेंडू 5 धाब्यांची गरज आहे. विपुलवर दारोमदार आहे पूर्ण. तर गोलंदाज खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी केली खऱ्या अर्थाने भावेश पावडेनी. 1 चेंडू 5 धाब्यांची गरज. शेवटचा बॉल. इथून मात्र जबरदस्त स्ट्रोक. चेंडू मात्र निघून जाईल कार्पेटला रोल करून एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषा पार चौकार आणि सामना सुटतोय बरोबरीत. विपुलचं कौतुक करावं लागेल. 3 मध्ये 9 करायचे होत्या. इथून मात्र सामना बरोबरीत सोडला आणि दोन्ही संघास 1-1 गुण देण्यात मात्र येईल. नक्कीच कौतुक केलं जाईल विपुलचं. पुढचा आवाज असेल दीपेश सरांचा. खूप चांगले समालोचक, पालघर जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक म्हणून ज्याची ख्याती आहे. थँक्यू.